नमस्कार, जय श्रीराम. सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जय गजानन. बघा, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. च्या संस्कृतीमध्ये हरिपाठाला खूप महत्त्व आहे. हे तर प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रातील असं एकही गाव नाही आहे की ज्या मंदिरामध्ये जिथे हरिपाठ होत नाही. बरोबर. हरिपाठ म्हणजे काय? विठ्ठलाचं नाव घेऊन जो पाठ केला जातो त्याला हरिपाठ म्हणतात. आता ह्यात वारकरी संप्रदाय याला तर हरिपाठच म्हणजे त्यांचा दिवसच असं जात नाही की हरिपाठ केल्याशिवाय होत नाही. आता मध्ये 2-4 दिवसापूर्वी मी ट्रेनमधनं प्रवास करत होते. तर तिथे एक 5-6 आजींचा ग्रुप होता. तर त्यांनी म्हणजे हे नाही पाहिलं की आपण कोणत्या जागी आहोत, काय आहोत, की आपण ट्रेनमध्ये आहेत, लोकं काय म्हणतील, लोकांच्या मनात काय विचार येईल. हा कोणताही विचार न करता त्यांनी ट्रेनमध्ये हरिपाठ म्हटलेला आहे. तर ते म्हणजे जे म्हणतात ना, की देवावर भक्ती असेल तर तिथे तुम्हाला कुठे कोणत्या वेळेची, कोणत्या जागेची, कशाची काय म्हणतात त्याला, प्रॉपर एक जागाच पाहिजे असं नाही. जर भक्ती असेल तर ती कुठेही कुठूनही तुम्ही करू शकता. तर त्या आजींच्या ज्या 5-6 जणींचा जो ग्रुप होता, त्यांनी खूप छान असा हरिपाठ केलेला आहे. पण ट्रेनमध्ये असल्यामुळे आवाज प्रॉपर आला नाही, त्यामुळे मी थोडासाच पार्ट शूट केलेला आहे. तर तो पार्ट मी दाखवते. जर समजा तुम्हाला नक्कीच तो पार्ट आवडला तर बघा.
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.